सांगता तुकाराम गाथा अभंग 49. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गत होईल नेनो. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गत होईल नेनो. काय करू बऊ वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू बऊ वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरासी नाही बोट भरी वाती, कोण त्याची गती होईल नेनो. हरिहराची नाही बोट भरी वाती, कोण त्याची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल नेनो. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गत होईल नेनो. अर्थ: नास्तिक लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व सोमवार ही व्रते जे करीत नाही त्यांची गती काय होणार खरेच कळत नाही. काय करावे, आपल्या संसारिक लोकांचे कसे होणार म्हणून मोठी तळमळ वाटते. कारण हे सर्व आंधळे आणि बहिर्मुख आहेत. हरी आणि शंकर यांना जे बोटभर वातीचेही ओवाळत नाहीत, ते कोणत्या गतीला जातील ते कळत नाही. खरोखर ज्यांची नारायणावर प्रीती नाही त्यांची गती काय होणार ती मला कळत नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 50. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. गडेची ना गर्भ नवेची का वांज, माता त्याची लाजा लाव पापी. गडेची ना गर्भ नवेची का वांज, माता त्याची लाज वावा पापी. परपिढे परद्वारी सावधान, सादरची मन अभाग्याचे. परपिढे परद्वारी समाधान, सादरची मन अभाग्याचे. न मिळता निंदा चहाटी उपवास, न मिळती निंदा चहाटी उपवास. संग्रहावे दोष सकळ हे, संग्रहावे दोष सकळ हे. पर उपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किळे दुग्धी मरे. परोपकार पुण्य त्या वावडे, विषयाचे ते किडे दुग्ध मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. अर्थ: ज्याच्या वंशात दुराचारी पुत्र जन्मतो त्याचे पितर हाहाकार करतात असे सांगून तुकाराम महाराज विचारतात, अहो, पितरांना दुःख देणारा असा पुत्र आईच्या गर्भाशयात असतानाच गर्भपात का झाला नाही, किंवा ती बाई वांझच का राहिली नाही. त्या आईला विचार, अशा दुराचरणी काट्यास का जन्म दिलास ते सांग. तुला लाज कशी वाटली नाही. दुसऱ्यांना पीडा देण्याविषयी आणि परस्त्री गमन करण्याविषयी त्या कार्ट्याचे मन फारच तत्पर असते.
एखाद्या दिवस जर त्याने कोणाची निंदा केली नाही किंवा त्याला चहाटी करता आली नाही तर त्या दिवशी त्याला उपास घडला असे वाटते. जेवढे म्हणून दोष आहेत तेवढे आपल्या संग्रहित असावेत असे त्याला वाटते. परोपकाराने होणारे पुण्य त्या दुर्जनाला मुळीच आवडत नाही. ते त्याला कुपत आहे. विषयामध्ये जगणारे किडे गोड दुधात टाकले की मरतात तसा तो आहे. तसा मनुष्य केवळ विटाळ्याचीच मूर्ती आहे. दया, क्षमा, शांती व सात्विक वृत्ती त्याला कधीच वश करीत नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 91. श्वान शिग्न कोपी आपण घात कर पापी नाही बीड आणिक धीर. श्वान शिग्न कोपी आपण घात कर पापी नाही बीड आणिक धीर. उपदेशन जिरे क्षीर मानसाशी भुंके विजातीने घ्यावे थुके. मानसाशी भुंके विजातीने घ्यावे थुंके. तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित. अर्थ चटकन रागावणारा मनुष्य कुत्रा आहे असे सांगून तुकाराम महाराज असा माणसाला आपला आपण घात करणारा पापी म्हणतात. ज्याला दुसऱ्याबद्दल भीड वाटत नाही आणि स्वतःचे धैर्य नाही त्याला कोणी चांगल्या उपदेशाचे दूध पाजले तरी ते त्यात जिरत नाही. असा माणूस इतर माणसांवर भोगतो आणि कोणालाही काही वाईट बोलतो. त्यामुळे सज्जन त्यांचा स्वीकार करतात. असा मलिन चित्ताच्या लोकांना फजित करावे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 52. देखो हरखली अंड पुत्र झाला मने रांड. देखो हरखली अंड पुत्र झाला मने रांड. तव तो झाला भांड चोहट चोरटा शिंदळ. तव तो झाला भांड चोहटा शिंदळ. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुका. जाय तिकडे पिढी लोका जेवी भांडवल थुका. थोर झाला चुका वरका नाही घातली. भूमिका पेत्याच्या भारे कुंभी पाकाचे शरीरे. भूमिका पेत्याच्या भारे कुंभी पाकाचे शरीरे. बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळीन चित्त. बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळीन चित्त. दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विंटाळ. तुका म्हणे खड म्हणून निषेध तो. तुका म्हणे खड म्हणून निषेध तो. संसारी आणि पुत्रस्नेही बाईबद्दल तुकाराम कठोर शब्दात निंदा करून म्हणता. पुत्राविषयी हव्यास असणारी बाई बाळंत झाली आपणास काय झाले आहे म्हणून ती मुलाला न्याहाळून बघते व त्याचे अंड पाहून तिला मोठा हर्ष होतो. ती सुईनीच कौतुकाने म्हणते मुलगा झाला मुलगा झाला. पण पुढे तो मुलगा मोठा दिव्य निघाला. भांडण चहाटी चोर शिनाली करू लागला. जिकडे त्याने जावे तिकडे लोकांना त्याने पीडाच द्यावी. त्यामुळे लोक त्याच्यावर थुंकले. हेच त्याचे भांडवल. पण त्याच्या आईची केवढी चूक झाली. तो जन्मल्याबरोबर त्याच्या तोंडात वार घालून तिने त्याला पुसून का टाकले नाही. त्या दुष्टाच्या भाराने भूमीसुद्धा तापते. त्याचे शरीर केवळ नरकरूपच आहे. दुसऱ्याला कठोर बोलतो. त्याची दृष्टी पापी आहे आणि चित्त दूषित आहे. तो केवळ दुराचारी चांडाळ आहे. त्याच्याबरोबर पापाचा विंटाळच नांदतो. असा खोळ पूर्णपणे निषेध आहे. पंढरनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.